तरी तिथं ऊसाचं खोडकं ठेवलं असलं तरी आम्ही बाळ बांधणी आणि मुठ्ठी बांधणी ही करतोयच. त्याला हम्म. त्याला मशागत म्हणत नाही, त्याला आंतर मशागत म्हणतात. आणि गरजेपुरती शून्य मशागत म्हणजे शून्य मशागत गरजेपुरती मशागत आहे. शून्य मशागत म्हणजे जमिनी नांगरू नका. का नांगरू नका? तर जमीन नांगरून आपण सुपीक माती आहे ती फाईन मातीसारखी बनवतोय, आणि ती फाईन माती मोठा पाऊस पडल्यानंतर पाण्याबरोबर वाहून जाते. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही नांगरण करीला त्यावेळी तुमची सुपीक माती जात नाही. आणि जी आंतर मशागत आहे ती गरजेपुरती मशागत आहे, ती तेवढी तुम्ही केलीच पाहिजे. मग त्यामध्ये छोटी बांधणी असेल, मोठी बांधणी असेल, त्यावेळी केलीच पाहिजे. छोट्या बांधणीच्या वेळी काय खतं दिली पाहिजे, मोठ्या बांधणीच्या वेळी. आणि 3 महिन्याच्या आत ऊसाची खतं मात्रा ही संपली पाहिजे. बरोबर आंतर म्हणजे मशागतीबरोबर खातात पण सांगतो 3 महिन्याच्या आत संपली पाहिजेत. शिवाय एजंटाबद्दलचा आणि मी सांगू शकतोय की आपण तिथं पहिल्या पिकाचे ऊसाची मुळं असतील, गव्हाच्या काड असतील, किंवा मक्याचे सड असतील, किंवा ज्वारीचे सड असतील, ते जर तिथं ठेवले तर आपले एजंट आहे ते तिथं जगत राहतात. एजंट म्हणजे सूक्ष्मजीव. आणि सूक्ष्मजीव हेच आपल्याला टाकलेली रासायनिकची खतं मग ज्यावेळी पिकापाशी त्यावेळी म्हणजे बघा एकंदरीत म्हणजे आपण बाळ बांधणी आणि मोठी बांधणी 3 महिन्याच्यात केली पाहिजे, त्यात रासायनिक खतं टाकून भर लावलीच पाहिजे, बरोबर. हो, खतं तर 3 महिन्याच्या आत संपली पाहिजेत. खतं जर 3 महिन्याच्या आत संपली साहेब, तर हम्म. ऑटोमॅटिकली ऊस हा 3 महिन्याच्या आत बांधणीला येतोच. आणि बरोबर. मुख्य आपल्या सगळ्या शेतकऱ्यांचं ऊस पिकामध्ये काय चुकतंय, तर खतं ही 3 महिन्याच्या आत पोच होत नाही तिथं. मग ती ठिबकचे असतील, किंवा आपण पसरून जे देतोय ग्रॅन्युअल नाही नाही. मधली ती असतील, युरिया, डीएपी, 20-20-13, पोटॅश, ही खतं सुद्धा आपण 3 महिन्याच्या आत तिथं पोच करत नाही. त्यामुळे आपली 3 महिन्यापर्यंतची वाढ होत नाही. आणि आपली ऊस भरणी जाते 4थ्या 5व्या महिन्यापर्यंत. 3 महिन्याच्या बरोबर. आत खतं द्यायला शिका, बाळबांधणी करायला शिका. ऑटोमॅटिकली ऊसाचं उत्पादन आपल्याला चांगलं दिसेल. आणि जर विना मशागत पद्धतीने करत असाल तर तिथं सूक्ष्मजीव आहेत. सूक्ष्मजीव असल्यामुळे तुम्ही टाकलेली जी खत मात्रा आहे, भले 10,000 असेल, 20,000 असेल, प्रत्येक शेतकऱ्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार, तर ती तिथं खतं मात्र आपल्याला 100% लागू झालेली आपल्याला बघायला मिळेल. पण सर तुमचा अनुभव आहे, कमी खतं लागायला असतील ना आता तुम्हाला तर खतांचं प्रमाण. कमी आम्ही म्हणू शकत नाही. आता आपल्या जमिनीत इथून पाठीमाग ऊसासारखं पीक गेले 30-40, काही भागामध्ये 40-50 वर्ष घेत आल्यामुळं जमिनीमध्ये गंधकाचा ऱ्हास झालेला आपल्याला दिसेल. मायक्रोन्युट्रेंटचा अभाव दिसेल बऱ्याच ठिकाणी आपल्याला फिरल्यानंतर. तर आपण ज्यावेळी विना मशागत करू त्यावेळी आता ही खत मात्रा दिलीच पाहिजे आता, असं आम्ही म्हणतोय. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट जे सांगतंय त्या पद्धतीने तुम्ही खत मात्रा दिली पाहिजे. त्यावेळी तुम्हाला इझिली आणि विना मशागत तुम्ही करत असाल तर तुम्हाला 60 ते 65 टनापर्यंत उत्पादन सहज मिळू शकतंय. फक्त बाहेरून सेंद्रिय खतं आणायची गरज नाही. 4 बांधाच्या आतमध्ये आपले जे 4 कोपरे आहेत त्याच्या आतमध्येच आपलं खत तयार होतंय. मग उसासारखं जर खोडकं तिथं ठेवलं तर आपल्याला 16 ते 17 टन सेंद्रिय पदार्थ तिथं एका वेळी मिळेल. आणि तो सेंद्रिय पदार्थ तुम्हाला तिथं जाग्यावर उपलब्ध झाल्यामुळे डिंकासारखा स्त्राव असणारा चिकट पदार्थ तिथं तयार होतो. आणि त्यामुळे आपल्या मातीची कणरचना बदलते. आणि मातीची कणरचना बदलल्यामुळे आपल्याला जे आपण टाकतोय ते रासायनिक खत मात्रा असेल, गंधक असेल, झिंक, फेरस, मॅग्नेशियम असेल, ते इझिली पिकापर्यंत पोच करण्याचं काम. आणि कितीही मोठा पाऊस पडला तर त्या पावसामध्ये आपल्याला असं वाटलं पाहिजे की माझ्या रानातून 1 ग्रॅम ही खत वाहून जाणार नाही. आणि खरोखरच विना मशागतीच्या शेतीमधून वाहून जाणार नाही याची आम्हाला खात्री. तर मशागत म्हणतात. आणि गरजेपुरती शून्य मशागत म्हणजे शून्य मशागत गरजेपुरती मशागत आहे. शून्य मशागत म्हणजे जमिनी नांगरू नका. का नांगरू नका? तर जमीन नांगरून आपण सुपीक माती आहे ती फाईन मातीसारखी बनवतोय. आणि ती फाईन माती मोठा पाऊस पडल्यानंतर पाण्याबरोबर वाहून जाते. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही नांगरण करीला त्यावेळी तुमची सुपीक माती जात नाही. आणि जी आंतर मशागत आहे ती गरजेपुरती मशागत आहे, ती तेवढी तुम्ही केलीच पाहिजे. मग त्यामध्ये छोटी बांधणी असेल, मोठी बांधणी असेल, त्यावेळी केलीच पाहिजे. छोट्या बांधणीच्या वेळी काय खतं दिली पाहिजे, मोठ्या बांधणीच्या वेळी. आणि 3 महिन्याच्या आत ऊसाची खतं मात्रा ही संपली पाहिजे.
बरोबर आंतर म्हणजे मशागतीबरोबर खातात पण सांगतो 3 महिन्याच्या आत संपली पाहिजेत. शिवाय एजंटाबद्दलचा आणि मी सांगू शकतोय की आपण तिथं पहिल्या पिकाचे ऊसाची मुळं असतील, गव्हाच्या काड असतील किंवा मक्याचे सड असतील किंवा ज्वारीचे सड असतील, ते जर तिथं ठेवले तर आपले एजंट आहे ते तिथं जगत राहतात. एजंट म्हणजे सूक्ष्मजीव, आणि सूक्ष्मजीव हेच आपल्याला टाकलेली रासायनिकची खतं मग ज्यावेळी पिकापाशी त्यावेळी म्हणजे बघा एकंदरीत म्हणजे आपण बाळ बांधणी आणि मोठी बांधणी 3 महिन्याच्यात केली पाहिजे. त्यात रासायनिक खतं टाकून भर लावलीच पाहिजे बरोबर. हो, खतं तर 3 महिन्याच्या आत संपली पाहिजेत. खतं जर 3 महिन्याच्या आत संपली साहेब, तर हम्म. ऑटोमॅटिकली ऊस हा 3 महिन्याच्या आत बांधणीला येतोय. आणि बरोबर. मुख्य आपल्या सगळ्या शेतकऱ्यांचं ऊस पिकामध्ये काय चुकतंय, तर खतं ही 3 महिन्याच्या आत पोच होत नाही तिथं. मग ती ठिबकची असतील किंवा आपण पसरून जे देतोय ग्रॅन्युअल लागली आहे. मधली ती असतील, युरिया, डीएपी, 20-20-13, पोटॅश, ही खतं सुद्धा आपण 3 महिन्याच्या आत तिथं पोच करत नाही. त्यामुळे आपली 3 महिन्यापर्यंतची वाढ होत नाही आणि आपली ऊस भरणी जाते 4थ्या 5व्या महिन्यापर्यंत. 3 महिन्याच्या बरोबर. आत खतं द्यायला शिका, बाळबांधणी करायला शिका. ऑटोमॅटिकली ऊसाचं उत्पादन आपल्याला चांगलं दिसेल. आणि जर विना मशागत पद्धतीने करत असाल तर तिथं सूक्ष्मजीव आहेत. सूक्ष्मजीव असल्यामुळे तुम्ही टाकलेली जी खत मात्रा आहे, भले 10,000 असेल, 20,000 असेल, प्रत्येक शेतकऱ्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार, तर ती तिथं खत मात्रा आपल्याला 100% लागू झालेली आपल्याला बघायला मिळेल. पण सर तुमचा अनुभव आहे कमी खतं लागायला असतील ना आता तुम्हाला तर खतांचं प्रमाण. कमी आम्ही म्हणू शकत नाही. आता आपल्या जमिनीत इथून पाठीमाग ऊसासारखं पीक गेले 30-40, काही भागामध्ये 40-50 वर्ष घेत आल्यामुळं जमिनीमध्ये गंधकाचा ऱ्हास झालेला आपल्याला दिसेल, मायक्रोन्युट्रिएंटचा अभाव दिसेल बऱ्याच ठिकाणी आपल्याला फिरल्यानंतर. तर आपण ज्यावेळी विना मशागत करू त्यावेळी आता ही खत मात्रा दिलीच पाहिजे आता, असं आम्ही म्हणतोय. वसंतदादा हम्म. शुगर इन्स्टिट्यूट जे सांगतंय त्या पद्धतीने तुम्ही खत मात्रा दिली पाहिजे. त्यावेळी तुम्हाला इझिली आणि विना मशागत तुम्ही करत असाल तर तुम्हाला 60 ते 65 टनापर्यंत उत्पादन सहज मिळू शकतंय. फक्त बाहेरून सेंद्रिय खतं आणायची गरज नाही. 4 बांधाच्या आतमध्ये आपले जे 4 कोपरे आहेत त्याच्या आतमध्येच आपलं खत तयार होतंय. मग उसासारखं जर खोडकं तिथं ठेवलं तर आपल्याला 16 ते 17 टन सेंद्रिय पदार्थ तिथं एका वेळी मिळेल. आणि तो सेंद्रिय पदार्थ तुम्हाला तिथं जाग्यावर उपलब्ध झाल्यामुळे डिंकासारखा स्त्राव असणारा चिकट पदार्थ तिथं तयार होतो. आणि त्यामुळे आपल्या मातीची कणरचना बदलते, आणि मातीची कणरचना बदलल्यामुळे आपल्याला जे आपण टाकतोय ते रासायनिक खत मात्रा असेल, गंधक असेल, झिंक, फेरस, मॅग्नेशियम असेल, ते इझिली पिकापर्यंत पोच करण्याचं काम. आणि कितीही मोठा पाऊस पडला तर त्या पावसामध्ये आपल्याला असं वाटलं पाहिजे की माझ्या रानातून 1 ग्रॅम ही खत वाहून जाणार नाही, आणि खरोखरच विना मशागतीच्या शेतीमधून वाहून जाणार नाही, याची आम्हाला खात्री